उसातून लपून बसलोय. कुठं हुडकात कोंडा गेली असतील पण गाडीची किल्ली कुठं पडली काय कळणार. गाडी शेवटी वैतागून ती नाही गेली. गाडी किती घाण केल्या बघी. आधीच्या भागात तुम्ही पाहिलं की याच ठिकाणी दोघं जण थांबले होते लपून. मला वाटलं गेलेच वाटतं पण गाडी घेऊन एकटाच गेलता पुढे आणि अचानक समोर आल्यावर मला काही समजलं नाही आणि गाडी थोडीशी तिलकी झाली. लागलं काही नाही मित्रांनो पण हँडलची मूठ गाडीच्या नशीब मोबाईलवर पडली नाही. थोडक्यात मोबाईल वाचला आणि आता याची ठरवलं की 200 रुपये द्या आम्ही तुम्हाला सांगत नाही. असं बऱ्याच ठिकाणी गावात चालू असते पैसे देऊन. पण मी म्हटलं 100 रुपये देणार. ठीक आहे 100ला डील डन झाली. आता हे मला घेऊन जाणार त्यांच्या गँगकडे आणि मी रंगवणे देणार 100 रुपये. आता चालू केली नाही का व्हायरल 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 लपवलंय तोंड व्हायरल. मोबाईल मला प्रत्येक वेळी काढता येत नव्हता पण हे मी पळायला लागलोय आणि रुद्र माझ्या अचानक माग लागला तिथे येऊन. पळून पळून दम भरणार आहे ना. ए दमडी वापस. रुद्र्या तू एकटा गावला बरं. एकटा माझं मी रोललंय. दगड मारणार बरं मी. कल मार दगड मारणार मी. किती पळवलाय बास केलं का तू. माझी गाडी बाद करते. माझी गाडी कसं करलं रेस करेल नको. अरे गप की तुला शान्या कॅमेरा बाद कशी का. दगड मारायला पळून गेला. नको नको म्हणली दगड मारतो. दगड मारायला पळून गेला. रुद्र लय धीट आहे. अजिबात कोणाचं ऐकत नाही. शेवटी दगड हातात घेतला मग पळून गेला. पण तो पण अंगावरून भरपूर पक्के मारले होते पण अजून म्हणावं असं मित्रांनो रंगलं नाही. कारण की अंगावर पाणी आणि कलर प्रमाण टाकल्याशिवाय रंगला असं म्हणता येत नाही. अजून देखील मी रंगलो नाही असं आहे. इथं आता फडकऱ्यांची घरं इथे होती आधी. तिथे चुली वगैरे दिसत आहेत ते गेलेत आता. गाडी बाद कशाला एवढी रेस करू नका रे. काय करलाय रेस करू नका. सायलेन्सर मध्ये काय करू नको. एक तर अजून $2 मिळाले नाही मला. गाडी बाद तुला इच्छा मारलाय बास केला का आता. हा प्रत्येक मुलाला माझ्या अंगावर पक्की उधळा काय हाऊस वाटला आणि ह्या पक्कीचा आड घेऊन रुद्र देखील मार लागला आणि पुन्हा दगड मार हे मार दगड मार. हन 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 दगड हन दगड हन. हा आता बास करायला लक्षात ठेव. आम्ही वाचवायला का वाचवलाय कारण ह्यांना 100 रुपये मिळतात म्हणून आणि 100 रुपये यांना देण्यासाठी मी म्हणलं देतो चला पुढं तुमच्या गँग जवळ जाऊया देतो तुम्हाला 100 रुपये रंगवाय नाही मला. आमची सला सुद्धा तुम्हाला आता यांना म्हटलं कसं चकवायचं तर ह्याच्यातलं एक जण लाल ड्रेसचा ह्यो गाडीवर बसला आणि दुसरा म्हटला धरून थांब लगेच जरा पळून जाऊया आपण 100 रुपये घ्यायचंच. आणि मी इथं बघा पुढे आता गेलोय. लहान मुलं घरापाशी खेळत इथं आलोय म्हणजे मी त्यांच्यापासून लांब आलोय. त्यांना चकवा देऊन ह्याला गाडीवर बसला होता असंच घेऊन आलतो. पुन्हा त्यांच्या गँगकडे गेला. जा म्हटलं 100 रुपये काय देत नाही मी आता. आणि मोबाईल त्यावेळी मला चालू करता आला नाही कारण की मोबाईल गाडी धरून मी हाणणार कसं काय गाडी. पण मित्रांनो बऱ्यापैकी त्याने कलर गाडीला देखील मारला आहे बघा. 1 इंचवर थर बसलाय. कैसे फसाया असं लांब त्यांना गोंगारा दिला आणि त्यांना चिडवल्यानंतर त्यांना राग आला बहुतेक आणि पुन्हा त्यांना माग लागली. आता पळत येणार तेवढा गाडी चालू करतो आणि पळतो ग मी लगेच. नदी किनारी जाऊन पाहूया त्यांची रंगपंचमी बहुतेक संपली असेल. आता तर दुपार झाली पण तिथं पण अजून ते दिसत राहते. याचा अर्थ त्यांची रंगपंचमी अजून पण आहे. आणि काही गावामध्ये काही मुले आहेत त्या घरापुढे रंगपंचमी खेळतात. दुसरीकडे कोण जात बसले. मुलं गावाकडे येतात पण मुली घरापुढे तेवढ्याच रंगपंचमी थोड्याफार खेळत बसले असतात. आता बघा इकडे ती पुन्हा घरात आली. व्हिडिओ करू शकतो. पोरे येडवण करायला बस जावं आता बाहेर येत नाही. बसा बसा बसा.
ए थांबा भूमी पाठव थांब तिकडे रस्त्याला जावा रस्त्याला ए रोडला येतात जावा रे बाबा रोडला येतात रोड आहे जावा चला रोडला जावा अरे रोडला येतात की जावा अरे बाहेर नाही रोडला जावा हे बाबा हा 2 घर बाहेर जावा लांब जावा मग आलो हा हा जावा की बाहेर पकडून आता बस आता बस गोठ्यात नको बसलो ए अरे पीठ इथं मान नका ए इथं गिरण चालू आहे कोणा तर लपून बसली मी आता मारू नका गिरण चालू आहे नाही गिरण चालू जावा नंतर बाहेर तिथून निष्ठून आलो कारण की गोट्याचं दार हे पत्र्याचं होतं आणि ते दार पूर्ण मोडालचे सगळी जमीन गाडीच किती कुठे पडली आई शिट गाडी किती कुठे पडली काय माहित नाही आईला उसातून लपून बसलोय कुठं हुडकात कोंडा गेली असतील पण गाडीची किल्ली कुठं पडली काय कळणार इथं पण तर पडली नाही बाहेर रस्त्याला कुठं पडल्या बघायला पाहिजे यार कुठं पडली गाडीची किल्ली काय माहित 20 मिनिटं बसलो 20 मिनिटं काय कोण बाहेर थांबले नसणार गेले असणार आता वाकून लपत जातो तर ही माकडं रस्त्याने कुठं असली मला बघायची किल्ली कुठं पडली शेवटची किल्ली मी इथं बघितली होती गाडीमध्ये हात लावून होती ह्याच्या अलीकडे कुठं शेतात पडली आतमध्ये शाळामध्ये उड्या मारत आलो तिथं आणि त्या नाळा झाडापुढे आपलं घर आहे आता कसं बघू तिकडला ना आवाज आला माकडांचा शाळवाच्या पलीकडं एक तर मी इथनं मधनं पळत आलो किंवा त्या साईडने पळत आलो आठवण तर कुठनं नाही तिकडं झाली बहुतेक त्या साईडने पळून पुन्हा इकडे आलो त्या साईड मला शाळा थोडं जायला पाहिजे या ठिकाणी थोडी झटापट झाली ती कलर पडला याचा अर्थ मी थोडं वळलेलो इथं देखील शोधलं पण इथं नाही आहे त्याला काय धावायचं आणि कसं धावायचं कोणता मग इंडिकेटर फुटला आता किल्ली पडला दोन्ही पेट्रोल गाडीची किल्ली आणि पेट्रोलची पिल्ली आहे आणि एवढ्या क्षेत्रात हुडकायचं म्हणजे भुश्या ढेगाला सुई उडक्यासारखं आहे कसं धावायची किल्ली हे यार शिट जाताना एक धाट तुटलं म्हणजे इकडंच गेलो मी पळत हां बरोबर इथं पाय पडला हे वाकले इकडंच असं पळत गेलो मी आता कुठं पडलं ह्या लाईनच असं मागे इथं पळत गेलो असणार बघत जातो घरातून तुमची वहिनी पाहायला लागल्या कारण मागे शेते आणि हाक मार लागल्या बायको बोलवायला कंटिन्यू घरात शेतात दिसा लागले कुठनं पळत गेलो काय आठवायचं इथनं त्या उसावरून गेलो आता काय आठवायचं कुठं पडली काय पडली बघू गोट्यात चुकून राहिले का कलर पडलाय गाडी शिली दिसत नाही तर कुठं कलर मारलाय माकडाने ही गँग दुसरीच होती चिल्ले पिल्ल्यांची आता 100 रुपयेवाले गँग पुन्हा घरापाशी आले मी बाथरूममध्ये घुसून बसलो तुमची वहीन देखील वैतागल्या या की बाहेर पोर सगळे कलर लावा लागल्यात या म्हण लागल्या हे येतो जावा रे हे कसा पण येतो हा जावा मला परत पकडून दाखवा हे गेली का पिलू खरंच नाही मला पकडून द्यायचे तुम्ही वाजू नको थांब की थांब रे कडी का काढ नको गेली काय गेली काय हा गेली शाळेला माकडाने लय वैताग आणला मला मी खूप पळालो पण माझी गाडी कुठं पडणार मग गाडीवर सगळा बदला काढला त्यांनी गाडी पूर्ण रंगवून टाकली आणि आता तुमची वहिनी गाडी घेऊन यायला लागली गाडी शेवटी वैतागून ती नाही गेली या ज्या बाजूला आहेत या सिंगल पेरेंट म्हणजे पूजा नाव आहे त्यांचं ज्या तेजूच्या मम्मी आहेत गाडी किती घाण केल्या बघी कशी उड्या मारल्या बघ की मला बांगडो आणल्यात थोड्या वेळाने तेजी देखील आली आमच्या आईची करमणूक म्हणून ते सारखं इथेच असत्या आणि तुमच्या वहिनीने तिला बांगड्या देऊ केल्या आणि ती देखील खुश झाली आता मित्रांनो उद्या वेगळाच भाग येणार आहे आणि तो मधाचा भाग आहे तर खूपच मजेशीर भाग आहे याच्यानंतर 2 भाग ते येणार आहेत तर ते पहा आणि तिघरचा कृष्णाकाठ आवडल्यास शेअर करत चला याच्यानंतर मित्रांनो किल्ली मला सापडली 2 दिवसांनी गोट्यात त्याची बांगडी चांगली आहेत काय मला आणलं ओढत मारले आणि मी याच्यानंतर जो झोपी गेलो ते रंगपंचमी संपल्यावर उठलो मी आता चला पुन्हा भेटू एका वेगळ्या अशा भागात